समिती गठन केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि खास करून रवींद्र चव्हाण साहेबांचे. कारण भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, त्याच्यात मी पण आहे. आणि मग सलोख्याने काही प्रश्न जे अडचणीचे ते सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली केली पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने ही समन्वय समिती नेमली आहे. आता पुढेही वाटाघाटीच्या चर्चा होणार आहेत, त्याचा निर्णय या 1-2 दिवसात होईल. काय नेमकं तुम्हाला सांगू इच्छितो की या कल्याण महानगरपालिकेत संपूर्ण 122 नगरसेवक आहेत आणि मग आतापर्यंत आमचे शिवसेना पक्षाचे 70 ते 72 नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे 53 ते 57 नगरसेवक आहेत. आणि मग त्याच्यात वाटाघाटी ज्याप्रमाणे वरिष्ठ घेतील तो निर्णय दोन्ही पक्षाला मान्य असणार आहे अशी चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. कारण चर्चा अतिशय खेलीमेलीच्या वातावरणात झालेली आहे. तरी आपण किती जागेची मागणी केली आहे? नाही, मागणीपेक्षा आता आपले स्टँडिंग नगरसेवक किती आहेत, त्यांचे किती आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्या युती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नेहमीप्रमाणे इलेक्शनच्या वेळेला जशा वाटाघाटी असतात त्या वाटाघाटीप्रमाणे चर्चा होत राहते. त्याच्यामुळे कोणाचे किती सीट याच्यावर चर्चा न करता आपला जो उमेदवार निवडून येईल त्याच्यावर चर्चा आम्ही केलेली आहे आणि चांगली सकारात्मक चर्चा होऊन ही चर्चा पुढे वरिष्ठांकडे गेलेली आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. जे बाहेरून आलेले काही नगरसेवक आहेत ते तो ज्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये गेलेले असेल शिवसेनेची जबाबदारी आहे, भारतीय जनता पार्टीची घेतलेली असेल तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे, अशाही प्रकारची चर्चा झालेली आहे. सर्वस्व ज्याला जेवढे सीट मिळतील, ज्यांनी जे उमेदवार घेतलेले आहे तो निर्णय त्या पक्षाचा राहणार आहे अशी चर्चा अतिशय आनंदाने झालेली आहे. याच्या कुठल्या प्रकारची चर्चा अशी झालेली नाही, कोणाला किती सीट, कोणाला काय सीट, तो सर्व वरिष्ठांचा निर्णय आहे. वरिष्ठ त्याच्यावर लक्ष देऊन निर्णय घेणार आहेत. पण युती 100% होणार आणि या कल्याण महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल अशी आशा आहे. लक्षात घ्या, जगन्नाथ पाटील साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या माध्यमातून आपण ऐकत असतो की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री